नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरीने जणू काही शपथच घेतलेली असते. लवकरात लवकर इथे राकेशला जेलमध्ये पाठवणार, त्याला गजाआड करणार अशी त्यांनी शपथ घेतलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरीने खूपच हुशारीने राकेशच्या गुन्हेगारीचा व्हिडिओ तयार करत तो आता अंजलीला दाखवलेला असतो आणि अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो सुद्धा पुरावा देऊन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीसमोर राकेशचा खरा चेहरा हा आता स्वतःहूनच नियतीने तिच्या समोर आणून दिलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, अंजलीच्या समोर असे काही पुरावे आलेले असतात, ते पाहिल्यानंतर राकेश हा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे जण खरं बोलत होते या गोष्टीचा खुलासा अंजलीच्या समोर झालेला असतो. तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर येतो आणि त्याला आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो. अंजलीसाठी सगळे लोक तिथे जमलेले असतात. पण प्रेक्षकांनो, राकेश हा किती मोठा गुन्हेगार आहे ही गोष्ट आता इथे अर्णवला अंजलीला सांगायची असते. अर्णवला एका गोष्टीची भीती वाटत असते. ज्या पद्धतीने राकेशने शलाकाला फसवलंय, त्या पद्धतीने त्याने जर माझ्या बहिणीला फसवलं किंवा तिलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट मला सहन होणार नाही. त्यामुळे राकेशचं बिंग हे फोडलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डोहाळे जेवणाच्या दिवशी अर्णव ईश्वरी हे दोघे जण शलाकाच्या काका काकूंना भेटायला गेलेले असतात आणि तिथून त्यांना अशी माहिती मिळालेली असते की राकेश हा शलाकाचा नवरा आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ते दोघे जण डोहाळे जेवणाच्या दिवशी तिथे पोचलेले असतात. कार्यक्रमामध्ये सगळेजण त्यांची वाट बघत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला माफ करा, आम्हाला यायला उशीर झाला. दोघेही छान तयार होऊन आता खाली आलेले असतात. त्यानंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उरकतो आणि प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ताई, तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे, मी तुला त्याच्याबरोबर राहू देणार नाही. राकेश आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणतो, अंजली अगं हे सगळं काय आहे? अर्णव काय बोलतोय हे? माझ्यावरती एवढे मोठे आरोप का करतोय? आधीसुद्धा तो म्हणाला मी चोरी करण्याचा प्रयत्न करतोय, मी त्याचं चेकबुक सांभाळून ठेवलं होतं आणि तो मला म्हणाला की मी चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न केला. अंजली, आत्तापर्यंत मी तुझ्याकडून काहीतरी मागितले का गं? स्वतःहून तुला काही द्यायला सांगितलंय? तू स्वतःच्या मर्जीने जर मला काही दिलंस तर ते मी घेतो, नाहीतर मी तुझ्याकडून एखादी तरी गोष्ट आत्तापर्यंत मागितली आहे का सांग बरं. तेव्हा अंजली म्हणते, नाही हो, कधीच नाही. तेव्हा राकेश आता इथे स्वतःची बाजू सेफ करण्याचं काम करत असतो आणि तो अर्णववरती ब्लेम करत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू तू प्रत्येक वेळेला यांच्यावरती असे आरोप का करतोस? आता काय केले त्यांनी? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई आतापर्यंत ही गोष्ट मी तुला सांगितली नाही कारण तुला खूप मोठा धक्का बसेल. तू प्रेग्नेंट आहेस म्हणून ही गोष्ट मी तुला सांगितली नाही आहे, पण आता ती गोष्ट सांगणं गरजेचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते, कुठली गोष्ट? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई हा तुझ्यासमोर इथे सभ्यपणाचा आव आणत असतो ना, खूप जास्त चांगलं असं तुला वाटत असतं ना, तुला वर्ल्डमधला बेस्ट नवरा भेटला असं तुला वाटत असेल ना, कारण तो तुझी फसवणूक करतोय. राकेश चांगला मुलगा नाही आहे ताई, तो गुन्हेगार आहे. तो मुलींना फसवतो, त्यांच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर त्याचे गुंड लोकांशी संबंध आहेत, त्यांच्याबरोबर पैशांचे व्यवहार करतो आणि पैसे परत नाही दिले तर ते लोक ह्याला उचलून घेऊन जातात आणि मारतात. तेव्हा इथे राकेश अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. शलाकाच्या खुराच्या मागे तिच्या नवऱ्याचा हात आहे आणि तिचा नवरा कोण आहे माहिती आहे ताई तुला? राजेश्वर पाटील, म्हणजे राजेश भोसले आणि राकेश निकम, हे सगळे लोक एकच आहेत ताई. तुझा नवरा राजेश्वर पाटीलसुद्धा तोच आहे आणि त्याने शलाकाचा खून केला आहे आणि हे सिद्ध झाले ताई. तेव्हा प्रेक्षकांनो,
अंजली म्हणत असते की चिंटू हे काय बोलतोयस तू, आणि ती त्याच्या थोबाडीत देते. ती म्हणते, तू माझ्या नवऱ्याला काय काय बोललास, त्याला चोर बोललास, इथे मुलींवरती अन्याय अत्याचार करतो असं म्हणालास, आणि आता इथे त्यांना खुणीसुद्धा म्हणतोयस. असू देत, ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला इज्जत नाही त्या घरामध्ये मी आता अजिबात एक क्षणसुद्धा थांबणार नाही आहे. चला हो. तेव्हा अंजली आता इथे त्या माणसाचा हात धरून जात असते, जो माणूस तिच्या खरोखर जीवावरती उठला आहे, आणि तो म्हणजे राकेश. आणि इथे जो भाव तिच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे, त्या भावाला ती चुकीचं समजत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की मी इथे राहणार नाही आहे. अर्णव म्हणतो, ताई प्लीज प्लीज असं करू नको, प्लीज थांब ना इथे. तेव्हा इथे आता अंजली जात असताना अर्णव तिचा पदर पकडतो आणि म्हणतो की आई सोडून गेले, आईने तर मला पोरकं केलं आहे, आता तू सुद्धा अनाथ करून जाऊ नकोस ना गं. तेव्हा इथे अंजलीला खूप वाईट वाटतं जेव्हा अर्णव लहान मुलांसारखा गुडघ्यावरती बसून तिचा पदर पकडतो, त्यामुळे ती खूप जास्त इथे दुःखी झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, ताई प्लीज प्लीज नको जाऊ. तेव्हा ईश्वरीसुद्धा म्हणते की ताई, डोक्यामध्ये राग टाकून असं जाऊ नका हो. आता तुमची इथे आता डिलिव्हरीसुद्धा जवळ आली, तुमची माणसं तुमच्याबरोबर आता हवी आहेत. इथे अर्णव सरांवरती रागून प्लीज तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इथे अंजली म्हणते की चिंटू, तू यांच्यावरती इतके मोठे मोठे आरोप करतोस, याच घरामध्ये आपल्याच घरामध्ये त्यांचा अपमान होतो, आणि तुझी अशी इच्छा आहे की मी याच घरामध्ये राहावं का? पण ज्या घरात माझ्या नवऱ्याचा सातत्याने अपमान होत असेल त्या घरामध्ये मी का राहायचं? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की हे बघ, तू माझ्या नवऱ्याची सातत्याने माफी मागावी याने मला आनंद नाही होत. मग निदान तू त्यांना वाईट वाटेल, त्यांना लागेल असं तरी बोलू नकोस ना. जेव्हा तू त्यांच्यासमोर हात जोडतोस, माफी मागतोस, तेव्हा बहीण म्हणून मला आनंद होत नाही, उलट मला त्या गोष्टीचं वाईटच वाटतं चिंटू. पण आता तरीसुद्धा तू जे काही वागलायस ना, त्यासाठी तू माझी माफी नको मागू, तू जिजूंची माफी माग, कारण तू त्यांच्यावरती आरोप केलेस, माझ्यावरती नाही. त्यामुळे तू त्यांची आता माफी माग, असं इथे आता तिने सांगितलेलं असतं. अंजलीच्या आनंदासाठी अर्णव लगेचच उभा राहतो आणि राकेशला म्हणतो, सॉरी जिजू, नाही खरंच सॉरी, माझं चुकलं, मी सगळी शहानिशा करायला हवी होती आणि नंतरच तुमच्यावरती मी आरोप करायला हवे होते, खरंच माझं चुकलं, मला माफ करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता छान पद्धतीने सगळी कामं सुरू असतात. पण इथे अर्णवला त्या गोष्टीचा भयंकर त्रास झालेला असतो की इतक्या मोठ्या गुन्हेगाराची त्याला माफी मागावी लागलेली असते. कारण का, ईश्वरी आणि अर्णव दोघांनासुद्धा माहिती असतं की राकेश हा गुन्हेगार आहे, तो अंजलीच्या जीवावरती सुद्धा उठू शकतो, पण तरीसुद्धा ते दोघेजणं काहीच करू शकत नाही, कारण अंजलीचा आपल्या नवऱ्यावरती खूपच जास्त दृढ विश्वास आहे. त्यामुळे ती कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं ठरवतात, काहीही झालं तरी राकेशला जेलमध्ये पाठवायचं. अगदी काहीही झालं तरी अर्णवने स्वतःलाच आता प्रॉमिस केलेलं असतं. तो म्हणतो, शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत या राकेशला शलाकाच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवत नाही, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत नाही ना, तोपर्यंत मी पण गप्प बसणार नाही आहे. ताईने घर सोडून जाऊ नये, तिने नेहमी आनंदी असावं, म्हणूनच त्या राकेशला आता मी सोडलं आहे आणि त्याची माफी मागितली, पण लवकरच शलाकाच्या गुन्हेगाराला मी जेलमध्ये पाठवणार, असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. आणि ईश्वरी त्याला ह्या त्याच्या प्रयत्नांमध्ये पूर्णपणे आता साथ देणार असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट घडते. ईश्वरी म्हणत असते की आपण किती आणि काहीही बोललो ना अर्णव सर, तरीसुद्धा अंजलीताई आपल्यावरती विश्वास का ठेवतील? तेव्हा अर्णव म्हणतो, का तिचा भावावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण पुरावे देत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही, असं तुमचं म्हणणं आहे. म्हणून तर तुम्ही माझ्या आईला पुरावे गोळा करायला सांगितलेत ना. कुठेतरी तुमच्यासुद्धा मनाला माहिती आहे की माझी आई चुकीची नाही आहे. मग नक्की त्यावेळेला काय घडलं होतं, तेव्हा कोण कोण लोक तिथे होते, कशा पद्धतीची सिच्युएशन होती, हे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, आणि म्हणून तुम्हाला पुरावे हवेत ना. नाहीतर तुम्हाला मनात कुठेतरी माहितीच आहे की माझी आई गुन्हेगार नाही आहे सर, पण काय हवेत तुम्हाला पुरावे शहानिशा करण्यासाठी. मग तसंच अंजलीताईंनासुद्धा पुरावे लागणार आहेत राकेशच्या विरोधातले शहानिशा करण्यासाठी की तो माणूस नक्की कसा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अगदी बरोबर, मग हे आपण कसं काय सिद्ध करायचं?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, जो काही प्लॅन आहे तो सांग. ईश्वरी म्हणते की राकेश जेव्हा तुमच्याबरोबर वाईट साईड बोलत असतो, माझ्याबरोबर वाईट वागत असतो, स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली देत असतो ना, तेव्हाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. तेव्हाचा त्याचा बोलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि तो तसाच्या तसा अंजलीताईंना दाखवायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, अरे वा, ही तर चांगली आयडिया आहे. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, अंजलीच्या समोरसुद्धा आता एक एक राकेशचा खरा चेहरा येत असतो. पहिली गोष्ट म्हणजे राकेशच्या मोबाईलवरती गुंडदादाचा फोन आलेला असतो. अंजली तो फोन उचलते कारण बराच वेळ वाजत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, कोण बोलतंय? तेव्हा तो माणूस म्हणतो की हां, मी गुंडदादा बोलतोय. कोण बोलताय तुम्ही? आणि तो राक्या कुठे आहे? राकेश. त्याला मी किती वेळा सांगितलं होतं की माझे घेतलेले पैसे परत कर. पण त्याने अजून काही माझे पैसे परत केलेले नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर राकेशला सांगायचं आणि माझे पैसे परत करायला सांगायचं, कळलं का? इथे त्याला जुगाराला पैसे हवे असतात तेव्हा बरोबर गोडी लावून मागून घेतो आणि द्यायची वेळ येते तेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात काय? तेव्हा अंजली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही राजेशच्या फोनवरती फोन केलाय. तेव्हा इथे दादा म्हणतात, कोण राजेश? राकेशच राजेश आहे, माहिती आहे आम्हाला, त्याचाच नंबर आहे ना हा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, हे कसे कसे लोक राकेशला फोन करतात. तेव्हा इथे आता अंजलीला राग आलेला असतो राजेशच्या या वागण्याचा. ती म्हणते, त्या गुंड माणसाचा पुन्हा एकदा फोन आला होता, तुम्ही का तसल्या माणसांकडून पैसे घेता हो? तेव्हा राकेश आता घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं हिला सगळंच समजलं की काय. आणि तेव्हा तो म्हणतो की नाही ग, परत नाही घेणार. त्याला सांगतो, मी जाऊन भेटतो आणि सांगतो की थोड्या दिवसानंतर पैसे देईन म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला अजून महत्त्वाची गोष्ट सापडलेली असते. कपाट आवरत असताना तिला राजेश्वर पाटील नावाचं आधार कार्ड सापडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, राजेश्वर पाटीलचं आधार कार्ड सापडल्यानंतर अंजलीला आठवतं, पहिल्यांदा राजेश भोसले आणि नंतर राजेश्वर पाटील या नावाचं आधार कार्ड. तेव्हा ती म्हणते, अच्छा, म्हणजे ही सगळी गडबड आहे. तर अर्णव ईश्वरी जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे. म्हणजे यांचा आधार कार्ड हा राजेश्वर पाटील याच नावाने आहे आणि त्याच्यावरती फोटो पण त्यांचाच आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, अर्णव आता विचार करतो की करायचं तर काय. ईश्वरी म्हणते की राकेश जेव्हा तुमच्याबरोबर तुम्हाला धमकी द्यायला येईल किंवा त्याचा गुन्हा कबूल करेल ना, तेव्हा मी व्हिडिओ तयार करेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अर्णवला म्हणत असतो की पडलास ना तोंडावरती, अंजलीच्या समोर मला एक्सपोज करायला आला होतास. मी इतके गुन्हे केले आणि ते तू अंजलीला सांगितलेस, पण तिने तर मला देव मानले ना, मग ती माझ्यावरती कसा काय अविश्वास दाखवेल? तेव्हा अर्णव म्हणतो, एक ना एक दिवस ताईच्या समोर तुझा खरा चेहरा नक्की येईल आणि तेव्हा ताई कुणाचंही ऐकणार नाही. तेव्हा ती स्वतः पोलिसांना फोन करेल आणि तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देईल, बघस तू. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, स्वतःच्या बायकोला मारलंस, शलाकाला ठार मारलंस आणि तिला पुरून ठेवलंस, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, तू मला जे काही बोलतोयस त्याचे पुरावे आहेत का तुझ्याकडे? मग कोण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल? तू जरी खरं बोलत असलास तरीसुद्धा विश्वास कोण ठेवणार आहे? असं इथे अर्णव राकेशला म्हणतो. आणि त्या बोलण्याचा संपूर्ण व्हिडिओ इथे ईश्वरीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डेड ठेवलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला आधार कार्ड सापडलेलं असतं आणि शलाकाचा तो चोरलेला मोबाईलसुद्धा सापडलेला असतो. कपाट आवरल्यानंतर या दोन गोष्टी तिला सापडलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो, काय करतेस तू अंजली? काय करतेस सांग ना? तेव्हा अंजली म्हणते, काय करते म्हणजे कपाट आवरते. तो म्हणतो, कशाला कपाट आवरतेस? तू झोप बरं, शांतपणे जरा आराम कर. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, तुम्हाला इथे मी आराम केल्यानंतरच आराम करायला का सांगायचा असतो? आराम झालाय माझा करून, मला आता थोडीफार कामं करू द्या, घराकडे आणि तुमच्याकडे लक्ष देऊ द्या. तेव्हा इथे राकेश म्हणतो, त्यात आता माझ्याकडे काय लक्ष द्यायचं? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अजून बऱ्याच गोष्टी माझ्यासमोर यायच्या आहेत राकेश. तेव्हा ती काहीच बोलत नाही. ती आता योग्य वेळेची वाट बघत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा ती म्हणते, काय? तेव्हा तो म्हणत असतो की तुझा विश्वास बसत नाही ना माझ्या बोलण्यावरती?
म्हणून मी आता डिरेक्टली पुरावाच घेऊन आलो आहे तुला दाखवायला. तेव्हा इथे आता राकेशला एक्सपोज केल्याचा पुरावा तो व्हिडिओ अंजली लगेचच बघते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई बघितलंस तू, हा माणूस तुझ्यासमोर एक वागतो आणि आमच्यासमोर एक वागतो. याचा खरा चेहरा आम्हालाच माहिती आहे ताई, तुला नाही. आता तुला वाटेल हा व्हिडिओ खोटा आहे की काय, तर हा व्हिडिओ तू स्वतःहून चेक करून घे आणि मग तू मला सांग खरा आहे की खोटा. कळलं तुला? पण राकेशचा खरा चेहरा तुझ्यासमोर येणं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे ताई. तेव्हा अंजली म्हणते, अर्णव माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कारण आता पुरावे माझ्या हाती लागलेत. राजेश्वर पाटील यांचा आधार कार्ड आणि हा मोबाईल शलाकाचा, बरोबर ना? तिने आता लपून छपून ह्या 2 गोष्टी अर्णवकडे दिलेल्या असतात आणि ती म्हणते, पोलिसांना फोन कर आणि राकेशला अरेस्ट करायला सांग. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने 1 नाही 2 नाही कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना फोन कर आणि राकेशला अरेस्ट करायला सांग असं अंजलीने सांगितलेलं असतं. तेव्हा पोलीस अर्णवच्या घरी येतात. राकेशला आता घेऊन जात असतात. तो म्हणतो की हे सगळं काय आहे अंजली, हे लोक मला घेऊन जात आहेत. तेव्हा अंजली म्हणत असते, मला माहिती आहे, मीच पोलिसांना फोन करून इथे बोलवायला सांगितलं आहे तुम्हाला अटक करण्यासाठी. मला कळलं आहे तुम्ही शलाकाचा खून केला आहे, तुम्ही नवरा बायको होतात आणि त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच मुलींना फसवलं आहे, ही गोष्टसुद्धा माझ्या लक्षात आलेली आहे असं आता इथे अंजली म्हणते आणि परिस्थिती स्वीकारत ती आता त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्नसुद्धा करते आणि त्याच्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी असतातच तिच्या मदतीला, तिची साथ द्यायला, आणि त्यामुळे तिघेजणं मिळून राकेशला आता जेलमध्ये पाठवतात, त्याची जेलमध्ये रवानगी करतात.